गाईज, तर आज आहे आपला डे 44 डे आहे 45 डे मधला. तर आपला फक्त एकच दिवस बाकी आहे उद्याचा. आणि आज काय आहे माहिती आहे तुम्हाला? आज आहे सूर्यनमस्कार दिवस नाही, आज आहे इंटरनॅशनल योगा डे. म्हणजे आपण जी योगा करतो त्याचा दिवस आहे आजचा. तर मग आज मस्तपैकी आपण सकाळी लवकर उठलेलो आहोत आणि आता करणार आहोत आपण सूर्यनमस्कार. मला एक सांगायला खूप आनंद होणार आहे. ती गोष्ट अशी आहे की तुम्ही म्हणत असाल की ही काय योगा करते, हिचं काय होत नाही. पण तुम्हाला सांगते, जिमपेक्षा माझं योगाने आणि काही न करता फक्त सूर्यनमस्कार, परत काही आसन करून, परत स्किपिंग करून माझं वजन झालेलं आहे कमी. ते मी तुम्हाला सांगते, माझं 2 किलो वजन कमी झालेलं आहे. पण 45 दिवसाची जर्नी खूप महत्त्वाची होती माझ्यासाठी. आणि ह्या 45 दिवसामध्ये मी खूप मस्त सवय लावून घेतलेल्या आहे स्वतःला. लवकर उठायचं, परत मस्तपैकी स्वतःसाठी वेळ द्यायचा. आणि योगा म्हणजे किती भारी आहे आणि मला खूप मस्त वाटत आहे. आणि तुम्हाला सांगू का, योगा केल्याने खूप मोठा फायदा होतो आणि मेन आपली ब्रेन चांगला होतो. आणि चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरू करूयात, जास्त वेळ न घालवता. चला तर मी सगळ्यात आधी स्किपिंगने सुरुवात केली. आणि मॉर्निंगला स्किपिंग केल्याने खूप मस्त वाटतं आणि पूर्ण बॉडी रिलॅक्स होते. त्यानंतर मी मस्तपैकी मॅट वगैरे टाकली आणि मस्तपैकी सूर्यनमस्कार आणि काही योगासनेला सुरुवात केली. चला तर मग पाहूया मी कोणकोणते आसन केले आणि किती सूर्यनमस्कार केले. चला तर मग आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. सगळ्यात आधी मी वृक्षासन करत आहे. वृक्षासन केल्याने आपलं जी काय बॅलन्स असतं ते करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मी महत्त्वाचं हनुमान दंड करत आहे. हनुमान दंड झाल्यानंतर पुशअप करणार आहे. पुशअप झाल्यानंतर चक्रासन, सर्वासन आणि मस्तपैकी सूर्यनमस्कार करणार आहे. आणि चला तर मग आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की या जर्नीमध्ये खूप मस्त वाटत आहे. आणि ही जर्नी फक्त वेट कमी करण्यासाठी नव्हती, तर स्वतःला चेंज करण्यासाठी होती. स्वतःसाठी वेळ काढायचा होता आणि स्वतःसाठी 5 ते 10 मिनटं काढले ना खूप मस्त वाटतं. आणि आज आहे आपल्या इंटरनॅशनल डे, योगा डे. तर मस्तपैकी आज सकाळी योगा डेमध्ये आपण योगा काहीच करत नाही आहे. आपण फक्त सेलिब्रेशन पण करत नाही आहे, फक्त सूर्यनमस्कार आणि काय आसन करत आहे. हे तर सूर्यनमस्कार आणि जे आपण योगामध्ये फॉलो जे करतोय ते तर आहे आपलं सेलिब्रेशन. तर मस्तपैकी करत आहे आसन वगैरे, तुम्ही पण बघू शकता. आणि तुम्ही जरी अजून फॉलो केलं नसेल तर लवकर ह्या गोष्टी फॉलो करा. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओम रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओम भानवे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओम खगयाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9
10 11. ओम मरीचाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओम आदित्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओम सावित्रे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ओम अर्काय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आपला 12वा सूर्यनमस्कार आता. ओम भास्कराय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. अँड सूर्यनमस्कार केल्यानंतर किती मस्त घाम येतो आणि हा घामच तुम्हाला सांगून जाईल की तुम्ही वर्कआउट करताय, त्याची मेहनत किती आहे. आणि चला तर मग आजचा दिवस आपण इथेच एंड करत आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्यात. आणि आज तुम्ही सांगा की माझ्यात किती छान बदल झालेला आहे, चेहऱ्यावर मस्त ग्लो आलेला आहे आणि मला तर खूप दम लागलेला आहे. चला तर मग मी आता एंड करते ब्लॉगचा. बाय, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.